सुसुवागतम श्री देवी प्रसन्न श्री देवी प्रसन्न तसे या मार्गगावची ग्रामदेवता श्री सुगाईच्या चरणी नमस्कार हो. देवांचा देव आदिदेव गजरायाला वंदन करो. उभ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत उभ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून ज्ञानाचा अतांत सागर आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून रंगदेवता आणि माझ्यासमोर बसलेल्या मायबाप बंधू आणि बहिणींना मानाचा मुद्रा करून नवतरुण नमन नाट्यमानवी चौथाई सरस्य सादर करतो. नाट्य कलावंतांनी घेतलेलं पारंपरिक पद्धतीने सजलेलं बहुरंगी नमन भक्तिमय गान नाटक आणि गौरव आणि ऐतिहासिक व काल्पनिक क्षेत्रातले नाट्य सरस्य सादर करतो. तसेच आम्हाला जी कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी दिली मोठे मार्गदर्शक वाद्यवाडी ग्रामस्थ मुंबई मंडळ व सोहम मित्र मंडळ तसेच वाद्यवाडी महिला मंडळ यांच्याही नवतरुण नाट्यमानवी चौथाई आपले आभारी आहे. माती आणि माता फरक आहे विराटीचा. माती आणि माता फरक आहे विराटीचा. एक जन्म देते दुसरी कुशीत घेते. एक जन्म देते दुसरी कुशीत घेते. अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करो. आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिल्याबद्दल नवतरुण नमन नाट्यमानवी चौथाई आपले आभार आहे.
हॅलो 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 चेक शिव पार्वती गजानना प्रथम तुला वंदितो रंग भरूती रणाला नमन तुला करितो हो नमन तुला करितो शिव पार्वती गजानना प्रथम तुला वंदितो शिव पार्वती गजानना प्रथम तुला वंदितो रंग भरूती रणाला नमन तुला करितो हो नमन तुला करितो
देवाला जाऊ दे नावाला जाऊ दे वती तो पैसल्या सभेला चरणी नामर्पणा अर्पितो मन तुझा करितो मन तुझा करितो शिव पार्वती गजानना प्रथम तुला वंदितो शिव पार्वती गजानना प्रथम तुला वंदितो
गणाधीश जयीश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदे मूळ चतवार वाचा गमो पंत आनंद या राघवाचा सारा पूजी तुला संसार तू या जीवनाचा आकार सारा पूजी तुला संसार तू या जीवनाचा आकार अवघे तुझ्यामुळे चराचर सारा पूजी तुला संसार तुझ्या जीवनाचा आकार सारा पूजी तुला संसार तुझ्या जीवनाचा आकार अवघे तुझ्यामुळे चराचर तुझं सुख करता देव तू करता रे देव माझा मोरेश्वर तुझं सुख करता देव तू करता रे देव माझा मोरेश्वर तुझ्यासाठी सजली भक्तीची आरास तुझ्या नामाचा लागे अंतरी हजास तुझ्या नामाचा लागे अंतरी हजास तुझ्या नामाचा लागे अंतरी हजास सारा होतो तुझा गजर एक दत्त तुला मोदर सारा होतो तुझा गजर एक दत्त
आळविया भक्तांवरती माय बाप तुम्ही देखले तुझ आळवी माया बापा तुझी देखली तुझ आळवी माया बापा तुझी देखली तुझ आळवी तुझ अनादि ईश्वर भूपती तू तुरे ओंकार अनादि ईश्वर भूपती तू तुरे ओंकार तुझ्यामुळे सगळी स्वर देव माझा मोरेश्वर तुझं सुख करता देवा तू करता रे देव माझा मोरेश्वर सारा मुठी तुला संसार तुझ्या जीवनाचा आधार सारा मुठी तुला संसार तुझ्या जीवनाचा आधार अवघे तुझ्यामुळे देव माझा मोरेश्वर तुझं सुख करता देवा तू करता रे देव माझा मोरेश्वर तुझं सुख करता देवा तू करता रे देव माझा मोरेश्वर तुझं सुख करता देवा तू करता रे देव माझा मोरेश्वर तूच सुख करता देवा दुःख हरिता रे देव माझा मोरेश्वर ला 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 जय प्रहलाला तिरी कोपड्याला बाळ जय प्रहलाला तिरी कोपड्याला बाळ अरे तुझ्या सारी सारी मला झालं अरे तुझ्या सारी सारी मला झालं जय प्रहलाला तिरी कोपड्याला बाळ जय प्रहलाला तिरी कोपड्याला बाळ
वाली मोठी रान मोठी मैदून विकण्याला ही वाली मोठी रान कोण? हो का? मुकना योगेश माझी चप्पल मन कसं मोहून गेलं. पाखरांची किलबिल आणि सूर्याच्या कोवळ्या उन्हात गवताचे पाणी कसे होतात. पण हो, मी पाण्याला आले हे तर विसरूनच गेले. काय मधुर आवाज आहे बासरीचा. मला वाटते काना येते तरी असावा. हाक मारून पाहते. काना, अरे काना, बोल राधे. अरे काना, आहेस तरी कुठे तू? राधे खूप एकच आहे बासरीचे सूर थांबलेस दादी, कारण या सुरांना पूर्ण करणारी गोड धून तू इथे माझ्या समोर उभे आहेस. काना, बासरीचे सूर थांबले म्हणून माझे पावडीचे अफवा पडले. तुला बासरींच्या सुरांमध्येच माझे मन रेंगाळले. कोणता विचार करला होता माझा मनमोहन? तुझे गोड बोल ऐकून माझे हृदय भरून आले लागले. हा आपला प्रेमाचा संबंध शब्दापेक्षा किती मोठा आहे. लोक याला प्रेम म्हणतात, पण हा तर दोन आत्म्यांचा एक श्वास आहे. होय काना, तू माझा प्रकाश आहेस, मी तुझी सावली. जगासाठी तू देव असशील, परंतु माझ्यासाठी माझा फक्त माधव आहेस, माझा सखा आहेस आणि संपूर्ण जीवन आहेस. चला आता हे सुंदरशन बासरीच्या सुरांनी अधिक कोट करूया. मी बासरी वाजवतो व तुझ्या सुरांनी मला साथ दे. जशी तुझी इच्छा प्रिय काना. स्टेजचा समोसा आम्ही श्री मन कृष्ण सचारे घे प्रीत समजूनी आत
तुझे माझे मिलन या जग वेगळे नाना फुल पाने तेही पुराणे नाना फुल पाने तेही पुराणे नाना फुल पाने तेही पुराणे इंद्र धनुजे तोरण सजले प्रेम प्रीत माझी तू समजून पाखरांची किलबिल झाली त्या राजमाळावर पाखरांची किलबिल झाली त्या
सांगतो 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 वाळूया किशन गंग्याला वरवर वाळूया किशन गंग्याला वरवर जे गिरविल झाले दारात वाळावर पाखरांचे गिरविल झाले दारात वाळावर गवळ्याची ही धार तांदळी पकुडी पातळी जाई दोरी आगोली गजरा शोभत वेणीवरी दया दुधाचे पाठ भरा सुंदर साज आवरा जरा दया दुधाचे पाठ भरा सुंदर साज आवरा जरा आवरा जरा आवरा जरा आवरा जरा अरे दुःखत जावला नाही तिच्या घागरी डोळीवर झाले दुःखत जावला नाही तिच्या घागरी डोळीवर पाखरांची किलबिल झाली त्या रायला माळावर पहाट झाली डोर घेतली माठ दुकाने भरला यमुनेचा घाट शिंगार करून चालले आज बाजाराची वाट अरे देवा 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 मला तर माझ्या सौंदर्याची आज खूपच काळजी वाटत आहे कारण या सर्व पोरींपेक्षा आज मी इतकी सुंदर आणि चमकदार सुद्धा आहे की या बाजारातील सर्व लोक या माठातल्या दुधाकडे नाही तर फक्त माझ्याकडे बघत राहतील हो की नाही हो चंद्रा काय ग चमकदार चेहऱ्याकडे पाहून सर्व लोक घाबरतील बघ का ग अगं तू काय रात्री झोपताना हळद लावायचंच की लोणी काहीतरी अगं तसं नाही ग तुझ्या चेहऱ्यातून ना लोण्याचा वास ते म्हणून बोलले अरे ये ना तू तिला आणखी चेतवू नकोस आपल्या वेळी पोचायचंय बघ काही जरा मला सांग काय करा ते तू इतकी सुंदर दिसत आहेस लोकांच्या फुकटून माहिती काय करशील का अगं एवढंच ना अगं राधे अगं मी त्या दुधापेक्षा माझा एक फोटो देईन कारण दुधापेक्षा माझ्या सौंदर्याचे महत्व अधिक आहे आणि जर का कोणी जास्तच मागे लागलं ना तर माझ्या कानातले दुग्धन त्यांना इशारा देईन अगं जर तुझ्या लोकांनी फोटोची मागणी केली तर तू एक काम कर तुझे दुधाचं रिकामी भांडं तुला दाखवून ये कारण मला खात्री आहे तुझ्या नटण्यामुळे माझी फक्त गप्पात मारत बसणार बघ बरोबर लोक घाबरून दुसऱ्याकडून कुठे जातात म्हणजे जरा मला सांग काय ग तू लोकांना आकर्षित करण्यासाठी नटतेस ती पाहून लावण्यासाठी हो राधे खूप बोलीस मला अगं राधे पण तुला काय सांगू इथे माझी नशीब पुढायची वेळ आली बघ तर काय झालं तुझ्या नशिबाला अगं काय सांगू त्या मेले मोरक्याने माझ्या बालापासून मला लग्न लावून दिलंय बघ मोरक्या तरी कोण अगं दुसरा तिसरा कोण नव्हे याच गावचा होता बघ कोणतरी त्याला पैसे कमी दिले असतील ना मग कसले कमी अगं आज 500 उद्या 1000 असे करून करून चांगले 25,000 दिले होते बघ फक्त 25,000 म्हणूनच लग्नापासून लावून दिले असेल बघ ते जाऊ दे काय मग तुझा जो देवट्या कामाला आहे तरी कुठे ग अगं राधे त्या मेला मोरक्याने सांगितलं त्याचं ह्याव आहे त्याचं त्याव आहे तो मुंबईला कामाला आहे पण मेल्याचं काहीच नाही बघ सांगितलं काय नक्की कुठे काय लग्नाला म्हणून मुंबईवरून गावाला आला तो परत गेलाच नाही कसा त्याची कंपनी तर इज्जत चालू आहे ना कोणती कंपनी ग तिला विचार कोणती कंपनी अगं एक सांगते अगं राधे 9 महिने 9 दिवस थांब मग समजेल कुठली कंपनी येते आणि माल कुठला येतो चांगला आहे तुझा नवरा अगं हो ग तसं कुणाचं आहे माझं पिल्लू पिल्लू हो हो बस झालं अगं राधे मी काय म्हणते काय ग आपण इथपर्यंत आलो खरं पण ह्या पुढची वाट कोणाला माहित आहे का अगं माहित नाही पण वरची मावशी आहे तिला बोलूया का अगं ती तेरडी नको बाई तिथं माझं कालच भांडण झालंय अरे
त्याशिवाय आपल्या सोबत येणार तरी कोण? अगं मग घे तू जाक मारून. थांबा मीच त्याग मारून. घे बरं दे. मावशी अगे मावशी का ग बरी नाव अशी समोर ये बघू. आलेच पाहिजे. हो आलेच पाहिजे. जरा लेट आली तर का गं मावशी लेट होईल? तुला मी का नाही जरा मेफॉक करते मग मेफॉक अगं मावशी काय ते फकून ये लवकर. आलेच बघ. बाई हक मारली मला पोरीने थांबा येते मी सगळा आवरूनी बाई हक मारली मला पोरीने थांबा येते मी सगळा आवरूनी कसा तरी केला या थाट ग मी कसा तरी केला या थाट ग आगरा ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग आगरा ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग तर काय झालं अगे मावशी काय झालं का ते जाऊ दे ग. काय झालं तू काय बोलली मावशी? काय बोलली फॉक पोरीने म्हणून. फॉक तू बोलली ना फॉक पोरीने म्हणून. मेफॉक बोलली मेफॉक मी फॉक हो म्हणजे काय ग? तुला माहिती काय ते नाही ग. तुम्ही काय करून आला ना अरे फॉक मेकअप. ती पण तेच करून आली मावशी या वयात. का करून मी काय कर मावशी तुझं वय काय नाही मेकअप काय करते? असू दे अगे मावशी तिचं काय ऐकतेस ते जाऊ दे. मी काय म्हणते तुला याला उशीर करायला ते सांगा ती. मला या उशीर होय अगं मग मावशी अरे मी की नाही माझ्या मळ्यात बघितलं तू मळ्यात
तुझ्या माया मग तुझा तो कोणता मला माझा माळ होय अगं हो मावशी खरं तर सांग माझा माळ अगं हा हो अगं या मयात पिकत तरी काय पित्त होय अगं हो मावशी सांगितलंच पाहिजे अहो सांगितलंच मी सांगते पाहिजे बघ तो डावबा दिसतो का तिकडे त्या साईडला अगं हा तो ना दिसला दिसलं बघ तिकडे गाजर नता दिसत का अगं जमनी काय दिसतील कशी असू दे तो समोरचा उजवा बाण दिसतोय अगं हा तो ना दिसला ना दिसला बघ तिकडे खोपडीस आणि खोपडी दिसतो का तिकडं अगं लागलेत नाही बहुतेक ना दिसत तुला नाही असू दे आणि हा उजवा बाण दिसतोय इकडं अगं हा दिसला दिसला ना इकडे कोवळे मिरच्या दिसत का अगं ए मावशी हा अगं तुला कळलं त्याशिवाय दुसरं बी भेटलं नाही की काय तर मिरच्या झोमले की काय गं अगं नाही का मावशी मग? कवळ्यात मग जमतील कशा एकदा खाऊन तरी बघ मिळलीस अगं नको ग अगं मी काय म्हणते काय म्हणते भारी का तुझं मला छान आहे ना अगं हो मावशी राधे काय गं पण मावशी आवाज कधी का तू अगं मावशी हा आम्हा पोरीच विचार ना थाटमट करून बाजारात ठरलाय बघ पण जायचं नाही खरं मग काय झालं गं घेतलं का घेतलं का सांगितलंच पाहिजे सांगितलं पाहिजे तर तिने बाजारात कसं होणार सांगतील बाई की मग पहिले तूच सांग मी सांगू सांग लवकर सांगते बघ अगं मावशी मी का नाही विक्रीला माठावर माठ दोन माठ येतात बघ तू माठावर 2 वाटी घेतले अगं हो मावशी पण मी काय म्हणते राधे काय ग पण तुझ्या पहिल्या वाटीत तरी काय गं अगं मावशी माझ्या पहिल्या माठात ना हा. हलवा घेतलाय बघ हलवा अगं हो पण इथे करू नको का हलवा अगं मावशी काय ते जाऊ दे दुसऱ्या वाटीत काय तू सांग सांगते की नाही मावशी गिऱ्हाईक की नाही तू सांग की लवकर अगं मावशी माझ्या दुसऱ्या माठात ना चक्का घेतलाय बघ चक्का हो हो ए मारतोस की नाही धक्का धक्का मारतोस का नाचतोस की काय का दुसरी कोण आहे वाटतं नाही अगं इरा काय गं मावशी अगं तू काय केलं विक्रीला सांगितलंच अगं पाहिजे सांगितलंच पाहिजे इथे सांगू की इथे सांगू कुठे सांगू नकोस त्यांच्या वाड्यात नेऊन सांग मला काही काय बोलतेस मग काय झालं वाड्यात ना दुसरे कुठेतरी सांग होय म्हणते हा मग काय घेतलं सांगते मला मी येतोय श्रीखंड तू काय घेतलं श्रीखंड अगं तू गेली श्रीखंड कोणी घेतला आम्रखंड कोणी घेतला दुखंड मी घेतलं बघ अगं मावशी काय अगं नवरीचं लोखंड बोलली मी असं बोल की. तुला काय वाटलं मला काय भलतच वाटलंय होय ना असू दे हो तुला अगं तुकडे काय गं नाव घेऊन बोलू गेलं तुला हो मावशी काय घेतलं सांगा मला अगं मावशी हा अगं मावशी काय झालं अगं मावशी मी किरा घेतली बघ लस्सी लस्सी हो मावशी एकदम सेक्सी आहे तो अगं मावशी घेतली लस्सी मी घातली बघ मॅक्सी हो हो मावशी आणि तू गळ्यात काय घातलंस का अगं मावशी मी किरा माझ्या नवऱ्याचं बघ घातले नवऱ्यात घातलंस अगं हो मावशी मी कुठे म्हणते त्या तलाट्याचा घातलंस म्हणून मावशी काय झालं अगं मावशी मी किरा माझ्या नवऱ्याच्या घातल्या मंगळसूत्र असं होय अगं हो मावशी छान आहे छान आहे हो बाजूला मग अगं पताकडी काय गं मावशी अगं तू काय केलं विक्रीला अगं मी हा. ना एक सांगते सांग लवकर अगं मी घेतला विक्रीला खवा अगं मी घेतला विक्रीला खवा ज्यांना कोणाला हवा त्याने उभ्या उभ्या नीट सांग की मला अगं पुढचं ऐकून तरी घेशील सांग लवकर अगं एक सांगते हा अगं मी घेतला विक्रीला खवा ज्यांना कोणाला हवा त्यांनी उभ्या उभ्या खावा असं म्हणतो तू अगं हो मावशी आणि खाऊन झाल्यावर ऑनलाईन राहावा खाऊन झाला ऑनलाईन लावा अगं हो मावशी मग मी काय म्हणते काय ग जरी तर रेंज असेल तर काय करणार मग अगं सोपं आहे की काय करणार? प्लेटावर उभा करा रेंज नसेल म्हणजे टावर उभा करा ए रेंज आहे का रे रेंज आहे रेंज आहे का मग काय टावर उभा करायला नको आहे टावर उभा करायला नको ना आता रेंज नसेल तर टावर उभा केला असता करताय का हो करताय का मग करा करा की नाही असू दे इकडे काय आले मग तू नेसलीस तरी काय मी ना एवढ्या आणलेली साधी साडी नेसून आले पण झापून चुकी काय मग कशी बघते छान ना हो. तुझं आपलं बरं आहे काय ग साधं सुद्धा राहावं अगं हा पण तालुक्यासोबत जावं अगं कशाला तुला माहित नाही का झाले अगं नाही समस्या करायला असं होय तुला काय वाटलं बोलतेच काहीतरी असू दे चला तर चल तर अरे वा वा सुस्वागतम सुस्वागतम हे मावशी वाजे फिदा आलेत बघ त्यांच्याकडे 100 रुपयाला पारदर्शक आलाय मावशी त्यांचं नाव घ्यायचंय प्रतीक वाजे प्रतीक वाजे ना जवळ आहेत का हो जवळ आहेत की नाही लांब आहेत खोपच्यात आहेत का खोपटीत आहेत असू दे असू दे असू दे
बिस्किट आणि खारी ऐकलंय ना? चाट टाकते बिस्किट आणि खारी, त्यापेक्षा प्रतिक्रिया तुमचा नानकेडच नाही भारी. तसेच बबलू चिले नेव्ही रिटर्न यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलंय. मावशी त्यांचं देखील नाव घ्यायचंय, बबलू चिले. बबलू ठीक आहे. हा असू दे. वडापाव खाताना तिखट लागते मिरची, वडापाव खाताना तिखट लागते मिरची. बबलूरावांच्या नाव घेते. ओ बबलूराव, मी तुमच्या आरची. तर या सर्व देणगीदारांचं आम्ही नवतरुण नमन नाट्यमंडळ निवडीत चौथाई आम्ही त्यांचे सदस्य आहोत. धन्यवाद. आता काय झालं? सगळे आलेले फिरून आले तुझ्यावर. होय ना? तसेच पाहिजे. अगं मी काय म्हणते, काय म्हणते? आम्हा पोरीला थाटपात विचारलास आणि तुझा कोण सांगणार का? माझा तडपड होय. हो मावशी. कशात काय नाही पाठ्यात बघ. नाही मावशी, का गं? अगं आताच्या म्हाताऱ्यांना जास्त कुरकुरी असते बघ. मजा नसतो का? अगं ऐकून तरी घेशील. मग? अगं कामं द्यायची. हे केव्हा सांगणार तू? अगं पुढचं ऐकून तरी घे. अगं नक्कीच आमच्या मुलीपेक्षा चांगला माल घेतला असशील. माझं चांगला घेतलाय. मग सांग की. सांगितलं पाहिजे. अगं हो. सांगते. ऐकतेस ना तू? मला ऐकतं की नाही? हा हा मग ऐका. कधी लाल तर कधी पिवळं. काय झालं? सरडा यायला काय सरडा? सरडा रंग बोलतो ना. हो का? तू पण बदलत? काय गं मावशी? ऐक मी येणीच नाही. सांग ना माझ्या. कधी लाल तर कधी पिवळं. बाहेर हिरवं तर आतमध्ये पांढरा. अगं मावशी, असं घेतलंस तरी काय? मी होय. अगं हो. अगं मी घेतली काजूची बोंडा, मी घेतली काजूची बोंडा आणि कुस्ती तुमची तोंडा. मी काय म्हणते, त्या बोंड्यांचा रस पिऊन अगं हा बघ कसं लोलतोय दोंडा. काय म्हणते? अगं त्याच बोंड्यांचा रस पिऊन हा बघ कसं लोलतोय दोंडा. हा धोंडा अगं हो. लोळतोय. अगं हो. अगं मी झिंगला की काय ग? अगं तू बघतील वाटलं. होय ना? असू दे असू दे. मग मी काय म्हणते, काय ग? असं आपल्या गप्पा नाही जमणार. अगं मग. कधी सिंगारी गेला पाहिजे. हो मग. तर चला तर. चल तर. दार देखणी शुक्र चांदणी रूप मंजिरी तिळवठावर बट खली ही गालावरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी. तार देखणी शुक्र चांदणी रूप मंजिरी ओटावर पटवाऱ्यावर खली गलावरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी. किती
रतिया रसिक प्रिय राजरी गोजरी कोमल रतिया रसिक प्रिय राजरी गोजरी आज माझ्या केले केले करती गाजनाने सौभाग्य सुंदरी आज माझ्या केले केले करती गाजनाने सौभाग्य सुंदरी सार देखणी शुक्र चांदणी रूप माझी तुळ ओठावर पटवाळावर खली नवरी आज माझ्या केले केले करती गाजनाने सौभाग्य सुंदरी 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 हाती माझ्या किन किन करती कांगड मी सौभाग्य सुंदरी वन्स मोर घ्या हरी वनमाळी मी विश्वाचा चालक रे हरी वनमाळी मी विश्वाचा चालक रे मयूर फिरणारी रत्नाचा बालक रे हरी वनमाळी मी विश्वाचा चालक रे मयूर फिरणारी रत्नाचा बालक रे हे विश्वरक्षणासी मी झालो बालक रे हे विश्वरक्षणासी मी झालो बालक रे मी झालो बालक रे हरी वनमाळे विश्वाचा चालक रे फिरणारी रत्नाचा बालक रे पुतणीला मारिले काळीया पळविले गोवर्धन उचलूनी इंद्राला बघितले मातेला मुखामध्ये ब्रह्मांड दाविले मातेला मुखामध्ये ब्रह्मांड दाविले तिने तुकड्यांचा साठ मी बनलो दैत्य हार करे तिने तुकड्यांचा साठ मी बनलो दैत्य हार करे हे विश्वरक्षणासी मी झालो बालक रे हे विश्वरक्षणासी मी झालो बालक रे मी झालो बालक रे हरी वनमाळे विश्वाचा चालक रे मयूर फिरणारी रत्नाचा बालक रे जय श्रीकृष्ण भगवान केवळ दुर्जनांचे संवाद आणि भक्तजनांचे पालन करण्यासाठी भगवंताला अनंत अवतार धारण करावे लागतात. ज्यावेळी पृथ्वीवर पापाचे अपवार निर्माण झाले त्यावेळी पृथ्वीमातेने शरणातशनी ब्रह्मजा शरण केले. आकाशवाणी झाली, थांबा थांबा 33 कोटी देवता भिवू नका. गरिबांचे पाणी दुष्टांचा नाश करण्यासाठी वासुदेव योगीच्या पोटी मी 8वा अवतार धारण केला आहे. तोच मी श्रीकृष्ण भगवान. तिकडे कोण आहे रे? प्रणाम असो देवा. देवा ज्या सुदामेला बोलण्याचे कारण तरी कोणतं आहे? सुदामा 16 दूध का थाटामाटाने मथुरेचा घाट करतायत. त्यांचा असा पाठवून ही कामगिरी मी तुमच्यावर सोबत आहे. ठीक आहे देवा. देवा हुकूम कोणाचा व कायदा कोणाचा? हुकूम माझा व कायदा तुझा. ठीक आहे, यावे तर आपण कुंजवणी येतो. या तर
अहो कृष्ण देवाने तर फार मोठी कामगिरी सांगितली आहे ती म्हणजे 16 शस्त्र 308 गोपिका थाट माट करून दही दुधाचे माठ भरून मथुरेच्या बाजारी चालले आहेत त्यांच्या वसिला नेऊन त्यांचा रस्ता प्रतिबंध करणं ही कामगिरी देवाने सांगितली आहे पण हो ते आहेत 16 शस्त्र मी आहे एकटा पण आला आपल्या लक्षात आपल्या जोडीचे सवंगडी पेंद्या हो वाकड्या त्यांनाच बोलवली पाहिजे त्यालाच खूप मजा येईल कुठे आहेत कोणाच ठाऊक प्रथम हत्तर मारावी अरे पेंद्या अरे पेंद्या अरे वेळा लवकर ये म्हटलं लवकर ये अरे गोकुळात धैर्यच खाण्याची मजा आहे बघ अरे ये पेद्या कर जरा घाई अरे ये पेद्या कर जरा घाई तू कर जरा घाई अरे पेद्या कर जरा घाई तू कर जरा घाई अरे सांभाळून तुझा धोतर सावळीत तुझा धोतर सावळीत ये गावात गोकुळात तुझा धोतर सावळीत ये गावात गोकुळात देवाच्या आकाश भरतीत हुकूम पाळतो मोठ्या काळात अरे वेळ नको लावू डोकं दुखावू वेळ नको लावू डोकं दुखावू ये लगडी तू खेळत ये लगडी तू खेळत तुझा दुधर सावळीत तुझा दुधर सावळीत ये गावात गोकुळात तुझा दुधर हे पिंद्या अरे काय छान अरे काय झालं लावतोस तू काय आहे झालं तुझं बोलू नको काय रे अरे ते सगळं जाऊ दे अरे वेड्या तुला मी एवढा वेळ हक्का मारत होतो करत होतास काय रे धुत होतो काय वेळाच नाही काय लेंगा धुत होतो म्हणजे लेंगा धुत होतो का रे 50 गुला आणले कोणाची अरे गुलानी माहिती 50 आणली तिथून गुरांनी बसी 50 आहेत तुझ्या काय बोलतोस काय काय सांगतो रे याला खरोखर अरे ठीक आहे पुढे काय झालं सकाळी उठून छान करायला लागतं मला तुला घरी तुझं कोणीच नाही बायको मध्ये एक लामा छान करायचा बायको तुला बोलते गुलामा त्याला आता बायकांच्या ठिव्या खायला लागतात काय बोलतो तुला माहिती आहे नवीन फॅशन निघाले कोणती रे बायकांच्या ठिव्या खाणे जाऊ दे सगळं जाऊ दे तुला बायको घावलं नाही गावले जातील पण सांगायला लागत नाही रे काही काय बोलतो अरे ते सगळं जाऊ दे अरे पण नेहमी तुम्ही दोघे जर येता होय पण वाकड्याकडे पोहोचलाच नाही रे आला काय आला शोध जरा काय बघतो कुठं आहे गिरवण्यात म्हणतात दिचा नाही तू नाही यावला आता अरे बोलून गेलो कुठं या या श्री या गाई सोडिल्यावर शाराना
मुरली वाजते गुंजवरा गाई सोडिल्या वरचरा मुरली वाजते गुंजवरा पेद्या सुद महात भरिता आला वाकड्या धावती आला आला वाकड्या धावती आला बाई सोडल्या वंशाला मुरली वाजते कोजवाला बाई सोडल्या वंशाला मुरली वाजते कोजवाला पेट्या सुंदर हात मारिता आला वाकड्या धावती आला वाकड्या धावती आला कृष्णाची सावकाळी सायरी पुरे सारी घेऊन माळावरी देखील गरी हो बसलो मी लग्नावरी हाताली जनावरी धावलो मी सत्वरी जनादरी हो बाई घेऊन येताना बाई काटा घुसलाना बाई घेऊन येताना बाई काटा घुसलाना पेट्या सुंदर हात मारिता आला वाकड्या बाई सोडल्या वरचाला मुरली वाजते कोजवाला बाई सोडल्या वरचाला मुरली वाजते कोजवाला पेट्या सुंदर हात मारिता आला वाकड्या पडेल बघ झाला का शुद्ध आहे. आहे शुद्ध आहे. अरे इकडे नको, इथे घालू नको. इथे झालं हे बघा डोळे तुला उघडलेत का नाही आहे शुद्ध आहे. आता झालो ना तो आता झाला. आता जलमलाय तेव्हा डोळे उघडलेत नाही अजून बाबू करताय हा आता का भैया आता झालो ना मग. हा पुढे मला कशाला बोलवलं? जेवायला ए, काय रे किती हावला जेवायला किती हावला हे गाव मातायचंय मी याला जेवतीला नाही ते का? दिसतंय दिसतंय अरे काय रे दिसतंय तू सांगतो ना हे त्यानं काय विचारलं मला कशाला बोलवलं जेवायला नाही रे ना? बघड्या हा. पेंद्या अरे दोघांना मी बोलवलंय कशाला जेवायला. नाही रे जर नीट ऐका तर तुला काय जेवणात वेगळं दिसतच नाही का तू थांब मी त्याला सांगतो अरे हावला नाही अरे असू दे तरी काय तुझे शांत हो चौघांची एकटा खातो कोणा हा? का तू अरे मी अन खातो ह्याला नाही हा खातो आणाला काय झालं तो दिसतोय रे त्याच्यावर बोलतोय टाकून द्यावं लागेल झाकला नाही त्यानं हे वागड्या पेंद्या अरे वेड्यानं मी तुम्हाला बोलवलंय कशाला एक फार मोठी कामगिरी आहे कटली रे श्रीकृष्ण देवाने सांगितलेली आहे काय म्हणतो काय हा आपल्याला हो कटली ऐकून तर घ्या 16 शस्त्र 3-4 गोपिका थाटमाट करून
दही दुधाचे माठ भरून हा. मथुरच्या बाजारात चालले आहेत. जाऊ दे वेड्यानं त्यांना मथुरच्या बाजारात जाऊ द्यायचं नाही. हा? काय बोलतोय हा? हा? त्याला बी जायचंय. त्याला पण जायचं तू पण जाते त्याबरोबर बरोबर आहे वाकड्या त्यांचा रस्ता प्रतिबंध करून हा. त्यांचे अशिदान घ्यायचे डोळे उद्या डोळून ते हा पाच चालले गेल्या हा. ए, चले, चले, चले. तीन नाव संपलं चला घेऊन डोईवरी माठ ग चढू अवघड मथुरेचा घाट ग चढू अवघड मथुरेचा घाट ग चला घेऊन डोईवरी माटक डोईवरी माटक चढू अवघड मथुरेचा घाट ग जिथे कानात वाढविल वाट ग जिथे कानात वाढविल वाट ग त्याला फसवून जाऊया पाटक जाऊया पाटक चढू अवघड मथुरेचा घाट ग घेऊन डोईवरी माटक डोईवरी माटक चढू अवघड मथुरेचा घाट ग त्याला घेऊन डोईवरी माटक डोईवरी माटक चढू अवघड मथुरेचा घाट ग तिथे कानात वाढविल वाट ग तिथे कानात वाढविल वाट ग त्याला फसवून जाऊया पाटक जाऊया पाटक चढू अवघड मथुरेचा घाट ग घेऊन डोईवरी माटक डोईवरी माटक चढू अवघड मथुरेचा घाट ग त्याला घेऊन डोईवरी माटक डोईवरी माटक चढू अवघड मथुरेचा घाट ग हे बिंद्या भले काय रे तू आमच्या मुलं गेला ना मी हा मी तुमच्या पुढे होतो नाही रे अरे फुलं गेला हे बेंद्या अरे माझ्या पुढे तर तुम्ही दोन जण आलात काय हा आमच्या फुलं तू गेला काय बोलतोय त्या म्हटलं तूच घ्या तू काय झालं काय बोलतोय या नाही रे तू काय ऐकलं नाही नाही अरे काय नाही काय म्हणला काय चालवलं तुम्ही आम्ही कुठं काय चालवलेलं आहे नाही ना नाही. मग माझ्या पुढे तुम्ही केलं ते आणि पाहिलं काय लागतं त्याच्या काय दिसत
हिथं नाही पण तू असं असतोय काय त्याला नाताळात लागतं इथं हे तुम्हाला हा का ते तुम्हाला लावा हे पेन द्या हा. तुम्ही गवळी पाहिले नाही छ्या. खरोखर छ्या. काय बोलताय हा. गवळी पाहायचे आहेत मग तू नीट उभा राहा. हा काय नेतं तू काय चेकला लावले दिसतंय गवळीन दाखवणार हा. पण देवाने सांगितलेली कामगिरी आपल्याला पार पाडायची ना त्याच्या तिथं आणलं आपण पण घ्यावातला हलवा घ्या हलवा अरे नीट उभा राहा त्याला मी नेतो तू काय वाकलाय मग हलते कसं त्याला हलायच लागतं गवळी पाहायचे आहेत ना मी काय सांगतो नीट ऐका हा त्या गवळणीमध्ये हा आणि नीट उभा राहा हा तू थांब थांब एक हुशार बावशी आहे काय करायचं ऐका तुम्ही म्हाताले आहे म्हातारी म्हातारी म्हणजे मावशी एवढी चतुर आहे हो म्हातारी? भयंकर हुशार आहे काय म्हणतो काय हे वा, नीट उभा राहा. त्याला बोल बोल जायचं तिथं हा तिला आवाज द्यायचा कथा ए मावशी ए मावती थांब इथे ठीक आहे थांबली थांबलेला हा. मग तुला एवढंच विचारायचं काय? तुम्ही आले कुठून हा. जायच्या तिथे एवढा हा एवढंच एवढं पाहायचंय हा पकड्या हा. माझ्या पोटाकडे नीट लक्ष दे पाहिलं काय झालं अरे थगला धगा मागा काय हे तुला कुठं बघा पाहिलं ना हा. तुम्ही कामगिरी लागा चल चल अरे इकडे ये. इकडे ये. हो, राहू दे बाजूला हो जरा ए कोण तुम्ही कोण तुम्ही अरे तिला दिसतात आपण दोन आहोत हा. ए, मी एक नंबर आहे म्हणजे म्हणजे मी दोन नंबर आता कोण अरे मला मिठी आले म्हणजे मी मोठा तुझं काम काय सांगा लवकर हा झालं झालं ए हात हात लवकर सांगा ते मला जायचंय चला हात सुस्वागत कुणाल चिले यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी त्यांचं नाव घ्यायचंय. कुणाल चिले. ठीक आहे फेसबुकला डीपी होता माझा जुना फेसबुकला डीपी होता माझा जुना कुणाल राव नाव देऊ कुणाल मावशी लावून गेली तुम्हाला आता चुना तसेच मावशी तन्मय गाव खेड याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी त्याचं नाव घ्यायचंय. तन्मय. सहाच्या पानाखाली ससा ठेवला झाकून सहाच्या पानाखाली ससा ठेवला झाकून तन्मयरावाचे नाव घे हो तन्मयराव कशाला मावशीला बघताय वाकून तसेच प्रभू घाग. मावशी तुझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी त्यांचं नाव घ्यायचंय. प्रभू घाग. लग्नात आमच्या होता हुमने डीजे वाला लग्नात आमच्या होता हुमने डीजे वाला प्रभुरावांचे नाव घेते झुकेगे नाही साला तसेच झब्या कुंभार. मावशी तुझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी नाव घ्यायचंय. झब्या कुंभार. ठीक आहे काही इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर छब्यारावांचे नाव घेते हो छब्याराव मी तुमची लवर तसेच रोशनी महाडिक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. वाकड्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर या सर्व देणगीदारांचं आम्ही नवतरण नव नाट्य मंडळ निवडीत चौथाई तालुका चिपळूण आम्ही त्यांचे सदस्य आहोत. धन्यवाद. काय झालं तू नाव घ्यायचंय का सांग ना लाडत आहे तो जेवढा आईची नाव नाही ठेवलं तुझं नाव घ्यायचे आईशीला गावलाच नाही नाव ठेवायला ठीक आहे घे तुझं हात घेतात आंब्याच्या झाडाखाली हा आंब्याच्या झाडाखाली पन्नास किती तुला काय आंबा तेवढा गावला काय हो आंब्याच्या झाडाखाली पियत तुम्ही पंटा आंब्याच्या झाडाखाली माझा भेटतो आंब्याच्या झाडाखाली हा माझा आंब्या झाडाखाली मी फंटा पिते असं म्हणते मी आंब्याची झाडी घाली तो म्हणतो माझा भेटतो तुला माहिती अरे फंटा पिते मी तिथं हे कसा माझाच असतो राग लावतो माझा मी फंटा पिते ना पण पियानी नको पुढचं सांगू नको हात नको लावू हा लांब आंब्याच्या झाडाखाली हा पियत होती मी फंटा हा वाकड्याचं नाव दिले वाकड्या जा तिकडे हलवत बस घंटा देवाची घंटा बस ए तिकडे देव तिकडे हा मग त्याला सांगतो हा आता मी घेऊ माझं नाव घे हा, ना नाव? लवकर घे मला जाऊ दे तुला पण येतात
नाही घेतोय म्हणतो नाही घे 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 लवकर हा फाशील बिशील नाही चालू आहे पाठीवर जरा हांड्यावर हा हांड्यावर हांड्यावर हा हांड्यावर हांडे ठेवले 7. पाणी भरायला गेला होतास का त्याला 7 हात घेऊन वरची उगावशील काय मला सवय आहे नाही पाणी भरीत राहतो हांड्यावर हांडे ठेवले 7. मधल्या हांड्याला पडलं बघ आणि मावशी करते पोहा. परत बोलेल का सगळं त्याच्याकडे जाय झाड्या तो काढू का जरा आधीच मोठा आहे हा बघा मला आहे. तुझं काय काम आहे का? आई मला लवकर मला जायचं लवकर हा? एवढी गडबड केली वाटून धरून काय सांग ना. इकडे होते आम्ही ना वाद तुटलोय तू वाचून नाही हा तुम्हाला माहित नाही वाटून आलं ते अरे तुम्ही आला तिकडून कुठून इकडून तिकडून आलात जा त्या सगळ्या तिकडे इकडं हो. ए, उद्या! कुठे गेला काय माहिती ए, उद्या! सुस्वागत पप्पल वाजे यांच्याकडून 100 रुपयाच्या पारितोषिक आलंय तरी नवतरुण नमन नाट्य मंडळ निवडी चौथा यावेळी त्यांचे सतेज चरणे आहोत धन्यवाद अरे काय चाललंय जेवायला जातो आहे. कोण आम्ही जेवायला चालला होता हा. तुमच्या? कुणी सांगितलं ते म्हातारे सांगलं तिथे जेवायला मावशी बोलली नाही. काय बोलताय चलो काय असं काय रे विचारलं मावशीला सांगत असतात पण मी सांगितलं होतं काय तुला नाही माहित नाही. आम्हाला कसं माहित असेल हे बघा अरे काय सांगितलं विचारायला मला काय माहिती आम्ही प्रथम गेलो तिथं प्रथम गेलास हे राहते अरे वा. आणि पुढे थांबली आणि मारुती थांबली काय बोलतो त्याची कापायला लागली खरोखर आला बॉलिंग ब्रेक बोलीगड तसा आणि काय विचारलं सांगितलं तुझ्याला एक काम आहे असं कोणतं आम्ही भात चुकलोय हे रे कुठचे काय? हे विचार सांगितलं होतं. बघा त्याला. तेव्हा मावशी बोलली जेवण या म्हणून मी काय सांगितलं जा प्रथम मावशीला थांबवा एवढंच विचारा तुम्ही आल्या कुठून जायचं कुठे पहिला सांगायचं अरे पहिलेच सांगितलं काय कधी पण सांगतो मी ना येडे कुठचे ते सगळं जाऊ दे आता आपण तिघांनी जाऊया तू बोलू मला मी पुढे चल. चल आपण. ए, मावशी अशी समोर उभी राहा या आली पुढे मावशी आपण आल्या कुठे जाणार कुठे आम्ही जाणार मथुरच्या बाजारला मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही का बरं अशी लांब द्या मगच मथुरेला निघून जा तुमच्या कायदा ओळख आहे का हो आहे कांदा घरात राहिला हे ए, आता माग झाले हे बिल द्या माग होती बिल द्या. अरे मावशी कायदा पास ओळख विचारते कांदा घरात आहे अरे कांदा नव्हे मग काय कायदा म्हणजे ओळख पास काय आहे का तुमच्या आम्हाला नाही. अरे ओळख सांगायची आपली मी गेलो तो वाड्याच्या खाली शाली हा वाड्याच्या शाळेत ते गेला त्याला काही शिकवलं नाही कोणी नाही त्याकडेच राहिला तो तू सांगतो नाही नाही, आपल्या अरे त्याकडे. आपली ओळख सांगायची आहे. ते आपल्या त्याकडे. ना समजा ठीक आहे तिथे तू मला मावशी आमची ओळख ऐकून घे सांगा मावशी श्रीकृष्ण देवांचे आम्ही सौंदर्य हा माझा साथीदार पेंद्या आणि हा वाकड्या आणि मी सुदाम मावशी श्रीकृष्ण देवांच्या हुकमाने आणि आमच्या तिघांच्या कायद्याने थोडं बसावे लागेल ठीक आहे झोपली तरी पण चालेल पेंद्या वाकड्या गवळणी बसल्यात की नाही हा. हे दोघांनी हा, पाहायचं हा. मी देवाला घेऊन परत येतोय काम नीट करा गौरवनी बसल्यात चालतात उठल्यात निघाल्यात का तुझ्याकडे बघतायत ते बघून जायला लागेल वाकून काय बघतो तुला काय दिसतंय काय झालं काय झालं तिला जरा खुर्च्या बघत होतो वाढल्यात काय कुठे बघितलं का काय दिवसला बोलतोस तू तू काय आहे हा बांबू आहे ना शाप मोडून गेली बघा मी हा अजून उभे. का हे बांबूवर जायचा ना का पण हा? का एकदम बाहेर काढला ना हा ती कार्यक्रम तीस. एवढं भारी आहे म्हणजे तर पाहिजे ते की नाही असे किती गेल्या काय म्हणतो कापून होतो एवढं भारी झालं बांबोल ना बांबू वरनं हा मग तेच सांगतोय रे
असू दे ठेव ते जवळ का आधीच घाबरली ए तुझा गेला देवालयाला आपल्याला जायला लागेल चल. सुदामाला सांगितलेली कामगिरी कितपत पार पाडली ती पाहून येतो सुदामा. अरे सुदामा, प्रणाम असो देवा. सुदामा सांगितलेली कामगिरी देवा कृपया बंद आहे. का म्हणे कृपया बंद आहे? गवळीन तर थाटामाटाने मित्राच्या गाठ चढत आहेत. देवा हे कमळाच्या पारंब्या काढून एका दगडा घंटा म्हणून ठेवल्या होत्या. कोण जाणे कोणी सोडवल्या. अगे मावशी अशी समोर उभी राहा. या रे पुढे मी काय सांगितलं होतं काय सांगितलं होतं की देवाला घेऊन ये पण डोळा बसा म्हणून. पण कुठे आहे देव हे पहा देव. बघा दे हे पा देवाने श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण कोण असतात मग राधे कसे असतात? आई पद्मा बेंबीरा मस्त की तुरा कटेवर त्या ठेवून विट्टे मन असतात. राधे देश असा वेश करावा लागतो. मग आपला जन्म कोणा सांगा ऐक तर नंद यशोदे जाताना खेळ खेळे कुंजवना या गोकुळ चारणा ऐकून तू घेना राधे माझ्या जन्मगुणा ऐकून तू घेना अग माझ्या जन्मगुणा दत्त यशोदेचा दाना खेळे जवाना त्या गोकुळ चारणा ऐकून तू घेना अग माझ्या जन्मगुणा ऐकून तू घेना अग माझ्या जन्मगुणा. पहिला अवतार नंदनी घरीला शक्कासुर मासली मारीला दुसरा अवतार गुरुमी घरीला मंथनाथ मेरुनी सावरीला तिसरा अवतार वर हा घरीला
राधे आता तरी पटलं का माझी जन्मभूला हे खरोखर देव आहे यांना पण शरण गेलं पाहिजे चला तर वेडा पीसे लावी का
श्री हरी वासरी वाजवी कुंजवनारे मी तुझी राधिका तू मन मोहना मी तुझी राधिका तू मन मोहना समज तुझला पहावे कितीचा गुलाबी शरण यावे कितीचा गुलाबी शरण यावे कितीचा गुलाबी